आजपासून आपण 11वीच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण बरेचसे लहान सहान कॉन्सेप्ट जे आहेत ते स्टडी केलेत. टाळा वाजवण्याचा विषय नाही आहे. तर पहिल्यांदा मी ते बुक्सबद्दल क्लिअर करून टाकतो की जे CET करणारे आहेत त्यांना मार्वेल पब्लिकेशनचं बुक घ्यायचं आहे, पण ते 20 जुलैपर्यंत अवेलेबल होईल. सध्या मार्केटला नाही आहे आणि तसं त्याचं कामही नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण की आपण तुम्हाला ते क्वेश्चन्स वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत, त्याचे सोल्युशनही प्रोव्हाइड करणार आहोत, बरोबर आहे. त्यामुळे त्या गोष्टीचं काही काम नाही आहे. त्यामुळे एवढं हे व्हायची काही गरज नाही. तुमच्याकडे एखादं जुनं वगैरे पुस्तक असेल कुठलं ते तुम्ही वापरू शकता मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं. आणि दुसरा विषय की ज्यांना नीट आणि JEE करायचं आहे त्यासाठी आपण युनिव्हर्सल पब्लिकेशनचं बुक घेणार आहोत. त्याबद्दल मी तुम्हाला उद्या सांगतो. ओके, तर चला असू द्या. कोणी पहिल्यांदा आलेले आहेत का आज? आहेतच का? ओके, ठीक आहे. तर आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. फिजिक्सचा पहिला चॅप्टर माहिती तुम्हाला कुठला आहे? युनिट्स अँड मेजरमेंट. तर पहिला चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ओके, तर पहा, लक्ष द्या. आता आपसात बिलकुल बोलायचं नाही रे बेटा. ओ बंधू, आपसात नाही बोलायचं, नाही तर मग कसं आहे की इकडे थोडं गडबड होते. तर काय युनिट्स अँड मेजरमेंट. आपण बघा, लक्ष इकडे द्या. आपण मेजरमेंट कशाचं करत असतो? लक्ष इकडे. आपण मेजरमेंट कशाचं करत असतो? जी गोष्ट मोजता येते त्याचं. अर्थातच ना, मेजरमेंट कशाचं करणार? जी मोजता येते त्याला मोजणार, बरोबर आहे. समजा तुम्ही इथे आलात आणि मला ना खूप आनंद झाला, एवढे विद्यार्थी आहेत, मस्त लक्ष देऊन राहिले, शिकून राहिलेत, तर आनंद कशामध्ये मोजता येणार? मोजता येणार का आनंद? तुम्ही सांगणार रिलेटिव्ह खूप आनंद झाला, कमी आनंद झाला वगैरे वगैरे, पण मोजता येणार नाही. पण तुम्हाला वाटलं की किती विद्यार्थी आहेत, मोजता येणार की नाही? मोजता येणार, बरोबर आहे. तर जी क्वांटिटी मोजता येऊ शकते, बरोबर आहे. तुम्हाला टाइम मोजता येऊ शकते, बरोबर आहे. लेंथ मोजता येऊ शकते, मास मोजता येऊ शकते, है ना. आपल्याला आपलं वेट माहिती आहे, आपल्याला आपली हाईट माहिती आहे. वेट माहिती आहे म्हणजे आपल्याला मास माहिती आहे, हाईट माहिती आहे आपली किती आहे, बरोबर आहे. आणि काय म्हणून किती वेळ बसला तुम्ही इथे पिरियडला वगैरे, टाइम तुम्हाला मोजता येतो. जी क्वांटिटी तुम्हाला मोजता येणार दॅट इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. त्याला काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. बा आपण जे शिकलो ना त्यापेक्षा ह्या गोष्टी फारच सोप्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला स्टडी करायचं आहे की फिजिकल क्वांटिटी काय आहे. क्वांटिटी म्हणजे अमाऊंट. तर फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतात? जी क्वांटिटी मोजता येऊ शकते, दॅट इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. पॉइंट क्लिअर झाला का? द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. लिहून घ्या. दी क्वांटिटी which can be measured is called as physical quantity. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, इट इज द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. इट इज लावून टाकला, पूर्ण वाक्य असं करायची गरज नाही. द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. हेडिंग लिहा, आरामात लिहा, काही घाई नाही आहे. फक्त एक चॅप्टर आपण असा लिहायची सवय होईपर्यंत, अंडरस्टँडिंग होईपर्यंत लिहून घेऊ. The quantity which can be measured is called as physical quantity. For example, काय मोजता येऊ शकते? लेंथ मोजता येऊ शकते, आणखी मास मोजता येऊ शकते, टाइम मोजता येऊ शकते, खूप सारे आहेत, एटसेट्रा. फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, टाइम, इट इज.
आणि जरा फटाफट लिहिण्याचा प्रयत्न करायचा. मार्जिन सोडायचे, तशी असतेच मार्जिन सोडलेली. जेवढं तुम्ही सुटसुटीत लिहिणार तेवढं चांगलं राहील. चला, काही प्रॉब्लेम? जी मोजता येऊ शकते त्याला काय म्हणणार? फिजिकल क्वांटिटी. इट इज द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. ओके, किंवा असं पण लिहिता येते, द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. कसंही लिहा, लेंथ, मास, टाइम, वर्क, पॉवर, जे काही आपण आतापर्यंत स्टडी केले ना आपण, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, ऑल दीज आर फिजिकल क्वांटिटीज. स्पीड असेल, डिस्प्लेसमेंट असेल, व्हेलॉसिटी असेल, ते सुद्धा काय आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. नंतर लिहायचं आहे तुम्हाला टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. लिहा हेडिंग. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. तर एक एक टाईप घेऊ आपण. 3 टाईप आपल्याला पाहायचे आहेत. सगळ्यात महत्वाचे 2च टाईप आहेत. तर पहिला टाईप आहे फंडामेंटल और बेस फिजिकल क्वांटिटी. हेडिंग लिहू शकता, फंडामेंटल और बेस फिजिकल क्वांटिटी. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी मधला पहिला टाइप कुठला? फंडामेंटल और बेस. बेसिक म्हटलं तरी चालेल, बेस म्हटलं तरी चालेल, फंडामेंटल म्हटलं तरी चालेल. तर ही क्वांटिटी काय असते पहा, नीट लक्ष द्या. इकडे बोर्डवर लक्ष द्यायचं. पहा, इकडे बोर्डवर लक्ष द्या. जर का तुम्हाला स्पीड मोजायचा असेल तर आपण काय करतो? डिस्टन्स मोजतो आणि त्याला टाइमनी डिवाइड करतो. म्हणजे स्पीडचं मेजरमेंट या दोघांच्या मेजरमेंटवर डिपेंड आहे. कशावर? डिस्टन्स आणि टाइम. ओके. पण जर का तुम्हाला डिस्टन्स मोजायचं असेल तर कोणत्याही क्वांटिटीवर अवलंबून राहायची गरज नाही. डिस्टन्स काय, लक्ष इकडे माझ्याकडे पूर्ण लक्ष पाहिजे, 100% इकडे. तर डिस्टन्स अशी क्वांटिटी आहे विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली और इंडिपेंडेंटली. बरोबर, तुम्ही टेप घ्यायचं आणि डिस्टन्स मोजून काढायचं. बरोबर आहे. टाइम अशी क्वांटिटी आहे जी मोजण्यासाठी दुसऱ्या कशावर डिपेंड राहायची गरज नाही. म्हणजे या क्वांटिटीजला तुम्ही कसं मोजू शकता? डायरेक्टली मोजू शकता, डायरेक्टली म्हटलं तरी चालेल, किंवा इंडिपेंडेंटली मोजू शकता. कसं मोजू शकता? डायरेक्टली किंवा इंडिपेंडेंटली. अशा ज्या क्वांटिटीज आहेत ज्या स्वतःच मोजल्या जाऊ शकतात, त्या मोजण्यासाठी इतर क्वांटिटीची गरज भासणार नाही. जसं स्पीड मोजताना इतर क्वांटिटीची गरज भासते. स्पीड मोजायचं असेल तर डिस्टन्सही मोजा, टाइमही मोजा, तर कुठे स्पीड मिळेल. पण तुम्हाला डिस्टन्स मोजायचं असेल तर इटसेल्फ मोजता येते. टेप घेतला की डिस्टन्स डायरेक्टली मोजता येते, किंवा इंडिपेंडेंटली म्हणजे इतर क्वांटिटी मोजायची गरज नाही. टाइम कॅन बी मेजर्ड इंडिपेंडेंटली, मास कॅन बी मेजर्ड इंडिपेंडेंटली. ज्या डायरेक्टली मोजता येतात, ज्या मोजताना इतर क्वांटिटीची गरज भासणार नाही, अशा ज्या क्वांटिटीज आहेत त्यांना काय म्हणतात? फंडामेंटल क्वांटिटीज. मग यांची डेफिनेशन कशी करणार? These are the quantities which can be measured independently. Their measurement is not depend upon measurement of any other quantity. समजलं का? ज्या क्वांटिटी तुम्हाला डायरेक्टली मोजता येतात, ज्यांचं मेजरमेंट इतर क्वांटिटीच्या मेजरमेंटवर डिपेंड असणार नाही, अशा क्वांटिटीजला तुम्ही काय म्हणू शकता? फंडामेंटल किंवा बेसिक किंवा बेस. बरोबर आहे. सो दीज म्हणावं लागेल, किंवा इट म्हटलं तर मग एकच नाही आहे ती. ओके. सो दीज आर दी फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली. समजलं का? सो दीज आर द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली म्हणा किंवा इंडिपेंडेंटली म्हणा. देअर मेजरमेंट डू नॉट डिपेंड अपॉन मेजरमेंट ऑफ एनी अदर क्वांटिटीज. बरोबर आहे. आणि अशा 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ते आपल्याला नोट करायचे आहेत. ओके. तर मग इथे आपण लिहून घेऊ. लिहा. डेफिनेशन म्हटलं तरी चालेल. These are the
physical quantities which can be measured directly. Which can be measured directly. Or independently. तुम्ही नोटमध्ये लिहू शकता की their measurement बस की पॉइंट ना तुम्ही नोट करायचे. बस की पॉइंटवरच फोकस करायचं. सेंटेन्स पाठ करणे वगैरे वगैरे असं काही गरज नाही भासत. झालं का लिहून? तो काय कोणती क्वांटिटी बघून राहिलो आपण? फंडामेंटल और बेस फिजिकल क्वांटिटी. काय डिफाईन करता येणार? दीज आर दी फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड इंडिपेंडेंटली और डायरेक्टली. बरोबर आहे. तर तुम्ही फक्त लक्षात काय ठेवा, दे कॅन बी मेजर्ड डायरेक्टली. बस दे कॅन बी मेजर्ड डायरेक्टली. विच आर दीज आर वगैरे वगैरे असं काही नाही आहे. तुम्ही फक्त मेन पॉईंट लक्षात ठेवला पाहिजे. ज्याला आपण डायरेक्टली म्हणू शकतो, इंडिपेंडेंटली म्हणू शकतो, त्या एकट्यालाच म्हणू शकतो. दे कॅन बी मेजर्ड अलोन. बरोबर आहे. तर अशांना काय म्हणतात की फंडामेंटल किंवा बेस क्वांटिटीज म्हणतात. समजलं का? आणि नंतर काय लिहिलं आपण? देअर मेजरमेंट इज नॉट डिपेंड अपॉन मेजरमेंट ऑफ इन इदर फिजिकल क्वांटिटी. त्यांचं मेजरमेंट दुसऱ्या मेजरमेंटवर डिपेंड असणार नाही. ओके. तर खाली लिहा, देअर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज देर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. आता 7 काय आहेत हे आपल्याला आताही स्टडी करायच्या नंतरही, त्यापेक्षा आपण त्याला टाईप झाल्यानंतर स्टडी करू कोणत्या 7 आहेत. तुम्हाला माहिती असेल अर्थात, तुम्ही पुस्तक वगैरे पाहत राहत. ओके. तर काय पाहून राहिलो आपण? टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. किती टाईप सांगितले तुम्हाला? 3 टाईप. त्यातला पहिला टाईप कोणता आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. ज्या तुम्ही कशा मोजू शकता? डायरेक्टली किंवा इंडिपेंडेंटली. ज्या मोजता येतील डायरेक्टली किंवा इंडिपेंडेंटली त्या काय झाल्या? फंडामेंटल किंवा बेसिक फिजिकल क्वांटिटी. अशा किती आहेत? 7 आहेत. ओके. 7 कोणत्या आहेत ते आपण पाहू नंतर, पण आपण टाईप्स कडे लक्ष देत आहे सध्या. सेकंड टाईप आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. लिहा, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आता एवढ्या सोप्या गोष्टी आहेत की ह्या तुम्हाला शिकवायची गरज नाही असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही जर थोडंसं वाचायला बसले तर हे समजून जाणार तुम्हाला. आता कुठल्या? डिराइव्ड. डिराइव्ड कशाला म्हणतात? डिराइव्ड ज्या कोणापासून तरी तयार करण्यात आल्या त्यांना काय म्हणतात? डिराइव्ड. समजते का? तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की जर तुम्हाला काय काढायचं आहे? स्पीड काढायचं आहे, तर काय मोजावं लागणार? डिस्टन्स मोजावं लागणार आणि टाइम मोजावं लागणार. मग स्पीड कशापासून डिराइव्ह झाला? डिस्टन्स आणि टाइम पासून. लक्ष द्या, जर तुम्हाला फोर्स मोजायचा असेल तर फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. फोर्स मोजायचा असेल तर मास मोजावं लागते आणि ऍक्सलरेशन मोजावं लागते. बरोबर आहे.
कळतंय का तुम्हाला? तर ज्या क्वांटिटीज मोजण्यासाठी इतर क्वांटिटीची गरज भासते, ज्यांचं मेजरमेंट दुसऱ्या क्वांटिटीच्या मेजरमेंटवर डिपेंड आहे, अशा सर्व क्वांटिटीज डिराइव्ड. बरोबर आहे. द क्वांटिटी विच कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली अँड देअर मेजरमेंट डिपेंड अपॉन मेजरमेंट ऑफ अदर फिजिकल क्वांटिटीज. समजलं का? अशा फिजिकल क्वांटिटीज, लक्ष इकडे, लक्ष इकडे, ही सवय सोडून द्या आता, मग समजणार पण नाही तुम्हाला. आणि जाऊ द्या आता पुढच्या गोष्टी. पण ना पिरियड मध्ये बोलणं अत्यंत बेकार गोष्ट आहे. मग समजत नाही आणि मग तुम्हाला असं वाटतं की असू द्या, पुढचा विषय बोलत नाही मी. ज्यांचं लक्ष नसते ना त्यांना असं वाटते सरांना शिकवता नाही येते यार. बरोबर आहे. आणि काल परवा प्रत्येक पिरियडमध्ये अशा केसेस घडतात की लक्ष तुमचं नसते आणि तुम्हाला वाटते आम्हाला समजलं नाही, आमच्या डोक्यावरून गेलं वगैरे वगैरे. लक्ष तर द्यावं लागेल. ओके, काय सांगितलं? ज्या क्वांटिटीज मोजण्यासाठी इतर क्वांटिटीची गरज भासते, जी स्वतःहून मोजल्या जात नाही, इंडिपेंडेंटली मोजले जात नाही. किती क्वांटिटीची गरज भासेल? 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्वांटिटी मोजायच्या आणि त्यांच्यापासून ती क्वांटिटी मिळवायची. मग ती क्वांटिटी मिळवताना त्या 2 क्वांटिटीचं एक तर तुम्ही डिव्हिजन करा किंवा त्या 2 क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करा. बरोबर आहे. असं केल्यानंतर जर क्वांटिटी मिळत असेल तर अशा प्रकारच्या क्वांटिटीजला काय म्हणतात? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आणि 7 फंडामेंटल जर सोडल्या, काय 7 फंडामेंटल जर सोडल्या फिजिकल क्वांटिटीज, बाकी सर्व, लक्ष द्या इकडे, 7 फंडामेंटल क्वांटिटीज सोडल्या तर बाकी सर्व डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. ओके, आणि डेफिनेशन मनाने लिहिता आली पाहिजे भाऊ. मग काय लिहिणार याला? मागे जाऊन बसा. कसं लिहिणार? द क्वांटिटीज विच कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली और इंडिपेंडेंटली. द क्वांटिटी विच cannot be measured independently and its measurement depend upon measurement of other physical quantities is called as derived physical quantity. आणि किती आहेत? 7 सोडून सर्व derived physical quantities आहेत. ओके, कळलं ना? तर लिहा डेफिनेशन. These are the physical quantities which cannot be measured directly and their measurement depends on measurement of other physical quantities. आणि की पॉइंट लक्षात घ्या. की पॉइंट काय आहे? कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली. बस एवढंच लक्षात ठेवायचं. कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली. आणि खाली लिहू शकता एक्झाम्पल्स. जसं स्पीड इक्वल टू काय असणार? डिस्टन्स अपॉन टाइम. कोणते घेता येईल? स्पीड असेल, फोर्स असेल, व्हेलॉसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल. बरोबर आहे. तर अदर एक्झाम्पल्समध्ये व्हेलॉसिटी घेता येणार. बरोबर आहे. नंतर मोमेंटम घेता येणार. खूप सारे आहेत. नंतर ॲक्सेलरेशन घेता येणार. नंतर काय घेता येणार? फोर्स घेता येणार, वर्क घेता येणार, पॉवर घेता येणार. खूप सारे आहेत एटसेट्रा. लिहित बसलो ना तर पूर्ण 2 स्लाइड त्याच्याच तयार होते.
7 सोडून सर्व ज्या मिळतील त्या पण डेराइव्ड आहेत. ओके, झालं का लिहून? दोन एक्झाम्पल लिहिले तरी चालतील. ओके, कुठली क्वांटिटी बघत आहोत आपण? यस, कुठली क्वांटिटी? डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आणि कोणत्या क्वांटिटीला म्हणणार? विच कॅन नॉट बी मेजर डायरेक्टली, जी डायरेक्टली मोजता येणार नाही. सिंगल क्वांटिटी मोजता येणार नाही. ती मोजायची असेल तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्वांटिटीज मोजावं लागतील. आणि मग त्या मोजून काय करायचं? एक तर त्यांचं डिव्हिजन करावं लागेल किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, लक्ष द्या इकडे, ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करून, किंवा त्यांचा पॉवर बदलून. मल्टिप्लिकेशन करणे म्हणजे पॉवर बदलणे. जसं एरिया काढायचा असेल तर लेंथ मल्टिप्लाइड बाय लेंथ, बरोबर आहे. म्हणजे काय केलं तुम्ही? एलचा स्क्वेअर. म्हणजे लेंथ फंडामेंटल क्वांटिटी आहे पण त्याचा काय केला? स्क्वेअर केला. म्हणजे त्याचा पॉवर बदलला. तर पॉवर बदलल्यानंतर म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किंवा फंडामेंटल क्वांटिटीचं डिव्हिजन केल्यानंतर किंवा फंडामेंटल क्वांटिटीचा पॉवर बदलल्यानंतर, अर्थात त्याचं मिनिंग एकच आहे, जी क्वांटिटी मिळेल ती काय असणार? डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे. तुम्हाला कदाचित मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये विचारतील की 2 फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करून टाकलं, 2 फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या त्याचं डिव्हिजन करून टाकलं, 2 फंडामेंटल क्वांटिटी, 1 फंडामेंटल क्वांटिटी घेतली त्याचा पॉवर बदलला, त्या क्वांटिटीचा रेसिप्रोकल केला. बरोबर आहे. तर जी क्वांटिटी मिळेल ती डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे तुम्ही काय काय करू शकता? फंडामेंटल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन, फंडामेंटल क्वांटिटीचं डिव्हिजन, फंडामेंटल क्वांटिटीचा पॉवर बदलू शकता, फंडामेंटल क्वांटिटीचा रेसिप्रोकल करू शकता. जी क्वांटिटी मिळेल ती डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी सोबत खेळता म्हणजे हे खेळणेच झालं एक प्रकारचं. असं म्हणू आपण, ज्या क्वांटिटीज मिळतील ती काय झाल्यात? डेराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आणि 7 फंडामेंटल सोडल्या तर सर्व फिजिकल क्वांटिटीज काय आहेत? डेराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. पण आपण काय पाहून राहिलो? आपण टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज पाहून राहिलो. काय टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी? पहिला टाइप काय होता? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे. कोणती फंडामेंटल? जी डायरेक्टली मोजता येते किंवा जी इंडिपेंडेंटली मोजता येते ती काय झाली? जी डायरेक्टली किंवा इंडिपेंडेंटली मोजता येते ती काय झाली? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर कोणती पाहिली? डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी, जी डायरेक्टली मोजता येत नाही. ज्याचं मेजरमेंट करायचं असेल तर फंडामेंटल क्वांटिटीचा उपयोग करावा लागतो. बरोबर आहे. सो विच कॅन बी मेजर्ड बाय मेजरिंग 2 or more फंडामेंटल क्वांटिटीज. त्याला काय म्हणणार? डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ओके. आणि हे तुम्हाला सांगितलं काय करायचं तर. तिसरा टाइप आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. लिहा. कुठली क्वांटिटी आहे तिसरी? मी 1 2 लिहिलं का तिकडे? पहिले 1 2 लिहिलं ना, इकडे 3 करू. तर पहिली कोणती झाली? फंडामेंटल. दुसरी कोणती झाली? डेराइव्ड. लक्ष द्या ना. मग तिसरी क्वांटिटी जी आहे ती आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. पहा, लक्ष द्या. अशी फिजिकल क्वांटिटी, लक्ष द्या, जी फंडामेंटली नाही आहे, जी डिराइव्हड नाही आहे. बरोबर आहे. आणि पण ती आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्यांना काय म्हणतात? सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. आणि अशा फक्त 2च आहेत. बरोबर आहे. तर कळलं का? हे ना तर डिराइव्ड आहे ना फंडामेंटल आहे. ओके. आणि त्या क्वांटिटीचा उपयोग घेतलेला आहे मात्र डेराइव्ड आणि फंडामेंटलचा. तर अशांना सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज म्हणतात. याचे मी डायरेक्टली तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. पहिला आहे प्लेन अँगल. कुठला? प्लेन अँगल. तुम्ही पाहता ना 30 डिग्री, 40 डिग्री, 90 डिग्री, त्याला काय म्हणता? प्लेन अँगल. आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. हा तुम्हाला माहित नाही, तुम्ही आज पहिल्यांदा स्टडी कराल कदाचित त्याला, तर काहींनी केलं हे सेल्फ स्टडी. तर दुसरा कोणता आहे? सॉलिड अँगल. याचे 2 एक्झाम्पल आपण घेऊ. 2च एक्झाम्पल आहेत, प्लेन अँगल आणि
सॉलिड अँगल. आता बघा प्लेन अँगल काय असतो, इकडे लक्ष, नीट लक्ष, पूर्ण लक्ष बोर्डवर द्या. लिहायला टाइम मिळेल त्यावेळेस लिहा, समजण्याचा प्रयत्न करा. फक्त ज्यावेळेस काम पडेल ना त्यावेळेस याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. पहा काय करायचं, प्लेन अँगल काय असेल नीट समजण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही असा अँगल काढता आणि इथे जे असते याला तुम्ही काय म्हणता, आर्क. सॉरी, याला काय म्हणता तुम्ही, आर्क. आणि हे काय झाली, रेडिएशन. हा अँगल आहे थिटा. या थिटाला लिहिताना तुम्ही काय लिहिता, आर्क अपॉन रेडियस. माहित आहे की नाही आहे, आर्क अपॉन रेडियस अँगल मिळतो. मला सांगा, आर्क जर तुम्ही मोजला तर कशामध्ये मोजता येणार? आर्क म्हणजे एक प्रकारची लेंथ आहे. ओके. आणि रेडियस म्हणजे एक प्रकारची लेंथ आहे. ओके. आणि बघा वरतही लेंथ आहे आणि खाली पण लेंथ आहे. तर लेंथ काय झाली, लेंथ काय झाली, कॅन्सल. आणि याला कुठल्याच प्रकारचं युनिट नाही राहिलं. मग वरतही लेंथ, खाली लेंथ, बरोबर, लेंथ कॅन्सल झाली, काहीच युनिट नाही राहिलं. तर असे फिजिकल क्वांटिटीला काय म्हणण्यात आलेलं आहे, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. मी परत एकदा सांगतो, इथे मी एक आर्क काढला, झालाय तुमचं 10th पर्यंत. ही त्या आर्कची काय झाली, रेडियस, बरोबर आहे. आणि हा झाला आर्क. आणि त्या आर्कला काय असणार, लेंथ. आणि थिटाचा फॉर्म्युला काय असतो, अँगलचा फॉर्म्युला थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आर्क काय आहे, रेडियस काय आहे, लेंथ. काय राहिलं, काहीच नाही, बरोबर आहे. आणि म्हणून अशी जी क्वांटिटी आहे त्यांना काय म्हणतात, सप्लिमेंटरी क्वांटिटी. याला काही नाव तर नाही देता येणार आपल्याला. ना तर फंडामेंटल आहे, फंडामेंटल लेंथ वगैरे असतं तर फंडामेंटल, ना तर डिराइव्ड आहे. बघा ना, याला काही राहिलंच नाही, बरोबर आहे. फंडामेंटल नाही आहे, डिराइव्ड नाही आहे. अशी जी क्वांटिटी आहे याला काय म्हणतात, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. समजलं का? ही जी डायग्राम आहे मला अशी पण काढता आली असती. म्हणजे काहींना जर ट्रायंगल वाटला असेल, बरोबर, असेही असतात काही जण ज्यांचं लक्ष नसेल. बघा हा एक सर्कल आपण काढला, हा सर्कलचा काय झाला, सेंटर. ही सर्कलची काय झाली, रेडियस. आणि याला तुम्ही काय म्हणता, आर्क. ओके सर, हे पटलं आम्हाला, नाही का, ते सेमच आहे. ओके. आर्कला काय असणार, लेंथ. हा अँगल थिटा. आणि थिटा इक्वल टू काय असणार, आर्क अपॉन रेडियस. ओके. आणि ही जी क्वांटिटी याला काय म्हणतात, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. आणखी एक अँगल असतो, दॅट इज कॉल्ड सॉलिड अँगल. तुम्ही मेहंदीचा कोन पाहिला ना इथून डोळ्यासमोर, मेहंदीचा कोन, फुटाण्याचा कोन, आईस्क्रीमचा कोन, बरोबर आहे. तो कसा असतो बघा, असा कोन असतो. याला इथे एरिया असतो. काय असते याला, इथे एरिया असते. समोर काहीतरी आहे त्याला एरिया आहे, बरोबर आहे. आणि म्हणजे यांनी काय केलं, काहीतरी व्हॉल्यूम किंवा काहीतरी सॉलिड इन्क्लोज केला. मग त्या कोनमध्ये आपल्याला सॉलिड ठेवता येते, म्हणून त्याला काय म्हणतात, सॉलिड अँगल. या कोनमध्ये ठेवता येते का, करा बरं. 90चा कोन ठेवा, त्याच्यात आईस्क्रीम राहणार का? 90चा कोन करा, फुटाने ठेवा, जमणार का? या कोनमध्ये काहीतरी सॉलिड ठेवता येऊ शकते आपल्याला. सो इट इज कॉल्ड ॲज सॉलिड अँगल. हा कसा डिराईव्ह करतात पहा. तर इथे आपण काय घेतला, सर्कल घेतला, सर्कलच्या आतमध्ये आर्क काढला. इथे काय करणार आहोत समजण्याचा प्रयत्न करा, कारण की मला इथे 2 डायमेन्शन मध्ये 3 डायमेन्शनचं इमॅजिनेशन करून द्यायचं आहे. लक्ष माझ्याकडे, तुमची नजर पूर्ण माझ्या नजरेत पाहिजे, ठीक आहे. ओके. तर हा काय काढला, स्पियर. काय काढला, स्पियर. तुम्हाला सर्कलच आहे, इमॅजिन करा की तो काय आहे, स्पियर आहे, सर्कल नाही. असंच करावं लागणार होतं आपल्याला. आणि या सेंटर पासून काय केलं आपण, असं लक्षात घ्या, तो जो मेहंदीचा कोन असतो ना तसा असा कोन बाहेर निघाला. समजलं का? एक टोक आहे हे, इथून असा बाहेर निघाला सर्व डायरेक्शननी. हा कोन असा बाहेर निघाला. आणि इथे या कोनने काय एनक्लोज केला, एरिया एनक्लोज केला. हा काय आहे, एरिया. ओके. आणि ही काय झाली, रेडियस. हा जो सॉलिड अँगल आहे हा ओमेगानी किंवा डी ओमेगानी दाखवतात. ओमेगा किंवा डी ओमेगा, लहान असेल तर डी ओमेगा किंवा ओमेगा किंवा ओहमनी पण काही ठिकाणी दाखवलेला असतो हा. आणि हा लिहितात कसा बघा. तर म्हणून जर तुम्हाला हा सॉलिड अँगल लिहायचा असेल, ओमेगा किंवा डी ओमेगा लिहायचा असेल, तर काय करायचं, हा घ्यायचा एरिया, त्याला आर स्क्वेअरनी डिव्हाइड करायचं. कशाने, आर स्क्वेअरने. समजलं का काय केलं, सॉलिड अँगल समजला तुम्हाला. फुटाण्याचा कोड आहे, तो कोन जिथे संपला तिथे काय असणार, एरिया. तो एरिया मोजायचा. त्याला तो जो कोन असेल त्याची जी रेडियस असेल त्याने, सॉरी रेडियसच्या स्क्वेअरने डिव्हाइड करायचं. आता थोडा युनिटचा विचार करा बरं. एरियाचं युनिट काय असणार, एरियाचं युनिट, एरिया काय असतो,
एरिया इक्वल टू एल इंटू बी. युनिट लिहिलं तर लेनचं युनिट मीटर, बीचं युनिट मीटर तर मीटरचा स्क्वेअर. ओके. आणि जे रॅडियस असते त्या रॅडियसचं युनिट काय असते? मीटर. आणि त्याचा काय करायचं आहे? स्क्वेअर. मग एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, रॅडियसचं युनिट मीटर स्क्वेअर. तर मीटर स्क्वेअर कॅन्सल. इथे युनिट राहणार नाही. बरोबर आहे? कळलं का? पण याचा अर्थ सॉलिड अँगलला युनिट नसते असं नाही. तर प्लेन अँगलला युनिट असते, सॉलिड अँगलला युनिट असते. प्लेन अँगलचं युनिट काय असते? अँगल कशामध्ये मोजता तुम्ही? डिग्रीमध्ये मोजता. आणखी एक युनिट आहे त्याला काय म्हणतात? रॅडियन. ते काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत. आणि याला पण असं म्हटलं तर मग युनिट तर कॅन्सल झालं. पण असं नसते, यालाही युनिट असते आणि हा मोजतात स्टे रॅडियन मध्ये. कशामध्ये? स्टे रॅडियन. ओके. स्टे रॅडियन काय ते आपल्याला पाहायचं आहे. पण आपल्याला सध्या फक्त ना टाइप्स बघायचे होते. तर पहिला टाईप पाहिला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, दुसरा टाईप पाहिला आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आणि तिसरा टाईप पाहिला आपण सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीचे सरळ सरळ दोन एक्झाम्पल सांगायचे. पहिला प्लेन अँगल, दुसरा सॉलिड अँगल. म्हणजे डेफिनेशन का नाही लिहिली? द क्वांटिटी विच इज नायदर फंडामेंटल नॉर सप्लिमेंटरी इज कॉल्ड, सॉरी, द क्वांटिटी विच इज नायदर फंडामेंटल नॉर डिराइव्ड इज सप्लिमेंटरी. बरोबर आहे? ते मेजरमेंटच्या कामात तर पडणार. अँगल तर मोजायचं काम पडू शकते ना, सॉलिड अँगलही मोजायचं काम पडू शकते. बरोबर आहे? कळलं का? तर इट इज द क्वांटिटी विच इज नायदर फंडामेंटल नॉर डिराइव्ड. लिहा. इट इज द फिजिकल क्वांटिटी which is neither fundamental nor derived. एक्झाम्पल लिहून घ्या. एकाखाली एक लिहाल. हॅलो, एकाखाली एक समजते ना? साइड बाय साइड नका लिहू, गडबड होऊन जाईल. मागे पण पाहू शकता नाही का? चला, झालं का लिहून? सकाळी सकाळी जेवण करून येत असता का? अरे झालं की हेच लिहित बसतात आजच्या दिवस. तर चला,
काय आपण पहिलं एकदा रिपीट करू. तर कुठल्या चॅप्टरला सुरुवात केली? युनिट्स अँड मेजरमेंट. अगदी व्हेरी फर्स्ट चॅप्टर ऑफ फिजिक्स, युनिट अँड मेजरमेंट. अगदी सुरुवातीला काय पाहायचं आहे? मेजरमेंट. काय मोजता येऊ शकते? फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणणार? द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. बरोबर आहे. खूप साऱ्या क्वांटिटीज आहेत त्या मोजता येऊ शकतात. ज्या मोजता नाही येत त्याला काय म्हणतात? इमोशनल. बरोबर आहे. राग आला मोजता येतो का? बरं, आनंद झाला मोजता येतो का? दुःख झालं मोजता येतो का? त्या इमोशनल आहेत, त्या नाही मोजता येणार. बरोबर आहे. त्या तुम्ही कम्पेअर करू शकता. याच्यापेक्षा मला जास्त राग येतो, माझ्यापेक्षा तिला जास्त राग येतो, वगैरे वगैरे. ओके. तर ह्या काय झाल्या? फिजिकल क्वांटिटीज. तर काय काय म्हणणार फिजिकल क्वांटिटीजला? एकदा रिपीट करू आपण. द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटीज. खूप सारे एक्झाम्पल आहेत. ओके. फिजिकल क्वांटिटी नंतर काय पाहायचं होतं आपल्याला? टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. काय पाहायचं होतं? टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. किती टाईप आहेत सांगा? 3 टाईप. त्यापैकी आपण पहिला लिहिला कोणता? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किंवा बेस फिजिकल क्वांटिटी. डायरेक्टली सांगा कोणत्या क्वांटिटीला म्हणणार? विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली. ज्या काय मोजल्या जाऊ शकतात? डायरेक्टली. डायरेक्टली म्हणा किंवा इंडिपेंडेंटली म्हणा. द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली ऑर इंडिपेंडेंटली आर कॉल्ड ॲज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. ओके. आणि त्यांचा मेजरमेंट करण्यासाठी इतर क्वांटिटीची गरज भासत नाही. ओके. अशा किती आहेत? 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. कोणत्या आहेत? माहित नाही, नाही का? सध्या माहित नाही, माहित करून घ्यायचं आपल्याला. नंतर सेकंड टाईप डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. डिराइव्ड म्हणजे ज्यांचं मेजरमेंट दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहे. बरोबर आहे. सो कोणत्या क्वांटिटीला डिराइव्ड म्हणाल? विच कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली. ज्या डायरेक्टली नाही मोजतायत, जी स्वतः नाही मोजले जात, ती मोजण्यासाठी इतर क्वांटिटीची गरज भासते. इतर म्हणजे कोणत्या? फंडामेंटलची गरज भासते. द क्वांटिटीज विच डिपेंड अपॉन फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज. वेगवेगळ्या तऱ्हेने डेफिनेशन करता येणार. द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली अँड देअर मेजर डिपेंड अपॉन मेजरमेंट ऑफ अदर फिजिकल क्वांटिटीज किंवा फंडामेंटल क्वांटिटीज. मग अदर मोजून त्यांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करा किंवा डिव्हिजन करा किंवा त्यांचा पॉवर बदला किंवा त्यांचा रेसिप्रोकल करा. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, फंडामेंटल क्वांटिटीचं डिव्हिजन केल्यानंतर, लक्ष इकडे, आणि फंडामेंटल क्वांटिटीचं पॉवर बदलल्यानंतर, फंडामेंटल क्वांटिटीचा रेसिप्रोकल केल्यानंतर ज्या मिळतात त्यांना काय म्हणणार? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता लक्ष द्या, 1 मिनिट. इज माय सेंटेन्स 100% करेक्ट? मी जे आता बोललो की फंडामेंटल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, ऐका बरोबर, फंडामेंटल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, फंडामेंटल क्वांटिटीचं डिव्हिजन केल्यानंतर, फंडामेंटल क्वांटिटीचा पॉवर बदलल्यानंतर किंवा त्यांचा रेशो घेतल्यानंतर ज्या मिळतात त्या फंडामेंटलच असतात. फंडामेंटलच लावलं मी, फंडामेंटलच असतात. हे सेंटेन्स 100% करेक्ट आहे का? वाय? ओके. त्या डिराइव्ड. बरं, ठीक आहे, मी सेंटेन्स बोलताना चुकलो. तर मी असं म्हणतो आता की ज्या क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केलं, फंडामेंटल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केलं, फंडामेंटल क्वांटिटीचं डिव्हिजन केलं किंवा फंडामेंटल क्वांटिटीचा रेसिप्रोकल केला, त्यानंतर ज्या मिळतात त्या डिराइव्डच असतात का? किंवा मी असं म्हटलं की फंडामेंटल क्वांटिटीचा रेशो घेतला, फंडामेंटल क्वांटिटीचा रेशो घेतला म्हणजे एका क्वांटिटीला दुसऱ्या क्वांटिटीनी डिराइव्ड केलं, फंडामेंटलचा घेतला किंवा कोणत्याही क्वांटिटीचा रेशो घेतला, तर ज्या मिळतात त्या डिराइव्डच असतात का? नो. कारण आताच आपण पाहिलं कोणत्या? सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज मध्ये बघा, आपण इथं कशाचा रेशो घेतला? आर्क आणि रेडियस. आर्क काय आहे? लेंथ एक प्रकारची फंडामेंटल क्वांटिटी. रेडियस काय आहे? लेंथ. ही एक प्रकारची फंडामेंटल क्वांटिटी. याचा अर्थ 2 फंडामेंटल क्वांटिटीचा रेशो घेतल्यानंतर डिराइव्डच मिळेल असं नाही. मग सेंटेन्स जर तुम्हाला विचारलं की एका बरोबर 2 फंडामेंटल, लक्ष इकडे, हॅलो माऊली लक्ष द्या, तर 2 फंडामेंटल क्वांटिटीचा रेशो घेतल्यानंतर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीच मिळेल याची गॅरंटी नाही. कारण ते डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी मे बी सप्लिमेंटरी असू शकते. इथं बघा ना तुम्ही काय केलं, कशाचा रेशो घेतला? आर्क आणि रेडियस. आर्क एक प्रकारची फंडामेंटल क्वांटिटी आहे, रेडियस एक प्रकारची फंडामेंटल क्वांटिटी आहे, कारण ती लेंथ आहे. मग या 2 क्वांटिटीचा काय घेतला? रेशो. तर मग तुम्हाला काय डिराइव्ड मिळाली का?
नाही, इथं वेगळीच मिळाली. काय मिळाली? सप्लिमेंटरी. ओके, इथे पहा सेकंड केस मध्ये इथे काय घेतला? एरिया. बरोबर आहे, वरत घेतला एरिया. आणि आर स्क्वेअर म्हणजे एक प्रकारचा एरियाच आहे ना. एरिया काढताना आपण जसं स्क्वेअर आहे, ऐका बरोबर, जसं लक्ष इकडे पूर्ण जसं स्क्वेअर आहे तर स्क्वेअरचा एरिया काय असतो? स्क्वेअर असेल तर स्क्वेअरचा एरिया काय असतो? समजा हा स्क्वेअर आहे आणि याची साईड आर आहे, त्याचा एरिया काय होणार? आर स्क्वेअर. आर स्क्वेअर एक प्रकारचा एरिया आहे. वरती एरिया आणि खाली पण एरियाच आहे. एरिया कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड. आणि आर स्क्वेअर सुद्धा कोणती क्वांटिटी झाली? डिराइव्ड. दोन डिराइव्डचा रेशो घेतला तर दोन डिराइव्डचा रेशो घेतला आणि काय मिळालं? सप्लिमेंटरी. मग याचा अर्थ असा काय की दोन डिराइव्डचा रेशो घेतला म्हणजे सप्लिमेंटरी मिळत असते? नो, सप्लिमेंटरी फक्त दोनच आहेत. मग तर डिराइव्डचा कोणाचाही रेशो घेणार. समजलं का? म्हणजे उलट तिलट सेंटेन्स लक्षात घ्या की जर तुम्ही दोन फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या, त्यांचा जर रेशो घेतला तर तुम्हाला डिराइव्डच मिळेल असं नाही. या केसमध्ये पहा तुम्ही, बरोबर आहे, दोन तुम्ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी घेतला. एरिया कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड. आणि आर स्क्वेअर कोणती क्वांटिटी झाली? डिराइव्ड. यांचा काय घेतला? रेशो. तर तुम्हाला कोणती मिळाली? सप्लिमेंटरी मिळाली. म्हणून लक्षात घ्यायचा आन्सर करताना. पॉईंट क्लिअर झाला का मला काय म्हणायचं आहे? आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हेच विचारतात तुम्हाला, बरोबर, तुम्हाला तुमचं सेंटेन्स आहे की नाही, तुमचं डोकं चालते की नाही हे त्यांना समजून घ्यायचं असते. तर हे झाले तीन टाईप. कोणाचे? फिजिकल क्वांटिटीचे तीन टाईप झालेत. ओके, एनी प्रॉब्लेम? तर काय काय पाहिलं आपण? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पाहिली, नंतर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी पाहिली, नंतर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी पाहिली. ओके, नंतर तुम्ही हेडिंग लिहा. आता मला सांगा, हे तर पाहिलं आपण, पण मेजरमेंट कशाला म्हणतात? लिहू नका, फक्त ना सांगा मेजरमेंट म्हणजे काय, मोजणे म्हणजे काय. कोण सांगेल मेजरमेंट काय असते? जसं तुम्ही टाइम मोजला ना, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. तुम्ही लक्ष माझ्याकडे, तुम्ही हाईट मोजली, बरोबर आहे, किंवा तुम्ही मास मोजलं, बरोबर आहे. समजा मास मोजलं, याचं वेट आहे काहीतरी 45 kg, बरोबर आहे. वेट मोजलं, ऍक्च्युअली वेट म्हणजे आपण मास मोजत असतो, वेट म्हणजे मास नसते. ओके, आणि किती आहे? 45 kg. बघा आता हा एक ट्रेंड झाला, आपण मोजतो मास आणि सांगतो वेट. आपण कोणालाही काय म्हणतो, तुझं वेट किती आहे, तुझं मास किती आहे? ऐकलं का कधी? तुझं मास किती आहे, तुझं मास किती आहे? नो, आपण काय म्हणतो, तुझं वेट किती आहे. आणि किलोग्रॅम मध्ये सांगतो, पण किलोग्रॅम मध्ये काय मोजल्या जात असते? म्हणजे आपण विचारतो वेट आणि सांगतो मास. तो ट्रेंड झालेला आहे, बरोबर आहे. तिथं मग कोणी म्हणेल की वेट लिहितात, मास लिहितात, कोणी जास्त असतील तर त्यांना असं वाटेल चुकीचं सांगितलं. समजलं का? 45 kg. मला सांगा, हे मोजलं ना, मेजरमेंट केलं म्हणजे नेमकं काय केलं? व्हॉट इज मीन बाय मेजरमेंट? तुम्ही कुठली गोष्ट मोजता म्हणजे नेमकं काय करता? समजा कोणाच तरी वेट मोजलं आणि हे वेट किती मिळालं? 45 kg मिळालं. याचं मिनिंग पहा काय, हे मेजरमेंट केलं ना. ओके, काय मिनिंग काय बघा, 1 kg जो आहे तो फिक्स्ड अमाऊंट आहे, फिक्स्ड अमाऊंट आहे, बरोबर आहे, किंवा 1 kg फिक्स्ड आहे. आणि हा इंटरनॅशनली फिक्स्ड आहे. 1 kg म्हटलं की तेवढंच असं होणार का? भारतातला 1 kg वेगळा, जपान मधला 1 kg वेगळा, बरोबर आहे. नॉर्थ पोलवर गेलं तर इतका सगळं 1 kg मिळतो, अमेरिकेत गेलं तर एवढा मोठा मिळतो. 1 kg सर्व ठिकाणी सेम आहे. समजते ना तुम्हाला? 1 kg सर्व ठिकाणी कसं आहे? सेम आहे. आणि म्हणून एखाद्याचं तुम्ही मास मोजलं आणि ते या 1 kgच्या किती पट आहे हे कम्पेअर केलं. 1 kgच्या किती पट आहे कम्पेअर केलं. हे 1 kgचं दुप्पट आहे, तिप्पट आहे, 5 पट आहे, 10 पट आहे. इथे किती पट मिळालं? अरे झालंय का सुरू? डोकं दुखून राहिलं? मला सांगा, 1 kg अमाऊंट कसं आहे? फिक्स्ड आहे. तसंच 1 मीटर कसं आहे? 1 मीटर जर घेतलं तर कसं आहे? फिक्स्ड आहे. कसं फिक्स्ड आहे? इंटरनॅशनली फिक्स्ड आहे. जपान मधला 1 मीटर तेवढाच, इंडिया मधला 1 मीटर तेवढाच, अमेरिकेत गेले तरी तेवढाच, आणि स्पेस मध्ये गेले तरी तेवढाच, बरोबर आहे. 1 मीटर कधी बदलला का? म्हणजे ही जी क्वांटिटी आहे ही कशी आहे? फिक्स्ड अमाऊंट आहे किंवा फिक्स्ड क्वांटिटी आहे ना. आपण याच्यासोबत तुलना केली, समजा XYZ कोणी मुलगा आहे, त्याचं वेट 45 आहे, म्हणजे ते जे 1 kg आहे त्याच्या 45 टाइम्स आहे. समजा एक बिल्डिंगची हाईट तुम्ही मोजली, या बिल्डिंगची हाईट आहे 10 मीटर, मग तुम्ही मोजली, मेजरमेंट केलं,
मग 10 मीटर कशावरून, जो 1 मीटर वाला फिक्स्ड होता त्याच्या किती पट आहे, 10 पट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोजता त्यावेळेस तुम्ही कम्पॅरिझन करता. काय करता, कम्पॅरिझन. जसं 1 किलो ठरलेलं आहे आणि त्याच्या 45 टाइम्स काय झाली, कम्पॅरिझन. 1 मीटर ठरलेलं आहे त्याच्या 10 टाइम्स काय झाली, कम्पॅरिझन. म्हणजे मेजरमेंट एक प्रकारची कम्पॅरिझन आहे. कळलं का, मेजरमेंट इज नथिंग बट, मेजरमेंट इज नथिंग बट. पण कोणासोबत कम्पॅरिझन, फिक्स्ड अमाऊंट सोबत. बरोबर आहे. मास मोजायचं असेल तर फिक्स्ड अमाऊंट ऑफ मास सोबत, हाईट मोजायचं असेल तर फिक्स्ड अमाऊंट ऑफ हाईट सोबत, टाइम मोजायचं असेल तर 1 सेकंड ठरलेलं आहे ना, 1 सेकंड ठरलेलं आहे. हाई इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड आहे, फिक्स्ड आहे. 1 सेकंड सर्वांचा सेमच आहे ना. अमेरिकेत गेलं तर खूप वेळ थांबलो तर 1 सेकंड होतो, भारतात पण आहे लगेच होऊन जातो. असं काही आहे का, सर्व ठिकाणी 1 सेकंड फिक्स्ड आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला समजा एका पायावर उभं राहायला सांगितलं, तुम्ही 10 सेकंड उभे राहिले, म्हणजे काय केलं तुम्ही, तुम्ही जो टाइम उभे राहिले एका पायावर, तुम्ही काय केली, तुलना केली कोणासोबत, 1 सेकंड सोबत. बरोबर, फिक्स्ड अमाऊंट सोबत, की तो 1 सेकंड आहे त्याच्या 1 पट 2 पट 3 पट 4 पट आपण पाहतो ना. 1 सेकंड झाला, 2 सेकंड झाले, 3 सेकंड झाले. तुम्ही काय करून राहिले, कम्पेअर करून राहिले. म्हणून कोणतंही मेजरमेंट काय असते, कोणतंही मेजरमेंट काय असते, कम्पॅरिझन. स्पीड सुद्धा तुम्ही मोजता, काय मोजता, कम्पॅरिझन. बरोबर आहे. कुठलंही मेजरमेंट काय असते, कम्पॅरिझन असते. कोणासोबत, इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड फिक्स्ड क्वांटिटी सोबत. कळलं का तुम्हाला. कुठलंही मेजरमेंट एका शब्दात काय आहे, एनी मेजरमेंट इज कम्पॅरिझन. बरोबर आहे. कोणतंही मेजरमेंट काय आहे, कम्पॅरिझन आहे. कोणासोबत, फिक्स्ड अमाऊंट सोबत. आणि ते फिक्स्ड अमाऊंट फक्त तुमच्या माझ्यासाठी फिक्स्ड आहे का, सर्वांसाठी फिक्स्ड आहे. कसं, ग्लोबली फिक्स्ड आहे, इंटरनॅशनली फिक्स्ड आहे. त्यांच्यासोबत जे कम्पॅरिझन होते दॅट इज कॉल्ड एज मेजरमेंट. पॉइंट क्लिअर झाला. ओके. म्हणून मेजरमेंटला काय लिहू शकतो आपण, मेजरमेंटला काय लिहू शकतो आपण, इट इज कम्पॅरिझन. लिहून घ्या, इट इज comparison with fixed amount of internationally accepted physical quantity called as unit. तुला दिसते इथून काही प्रॉब्लेम होतो का लाईटमुळे, बघू द्या मला. नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला बेटा दिसते बरोबर. बघायला किती त्रास होतो ग, तिकडे बसून जायचं ना. आता राहू द्या आजचे दिवस. म्हणजे एका शब्दात मेजरमेंट करता म्हणजे काय करता, कम्पॅरिझन करता. कोणासोबत, युनिट सोबत, है ना. लेंथ मोजायची असेल तर मीटर सोबत कम्पॅरिझन, टाइम मोजायची असेल तर सेकंड सोबत कम्पॅरिझन, मास मोजायचे असेल तर किलोग्राम सोबत कम्पॅरिझन, फोर्स मोजायचं असेल तर न्यूटन सोबत कम्पॅरिझन, है ना. तर काय करता, कम्पॅरिझन. मेजरमेंट करणे म्हणजे काय करणे, कम्पेअर करणे. आपल्याकडे जे आहे त्याला कोणासोबत, दुसऱ्याकडे आहे त्याच्यासोबत नाही. बरोबर आहे. कोणासोबत, फिक्स अमाऊंट सोबत कम्पेअर करणे म्हणजे काय करणे, मेजर करणे. जसं टाइम मोजताना कोणासोबत कम्पेअर करता, सेकंड सोबत. पण सेकंड काय आहे, सेकंड काय आहे, फिक्स अमाऊंट, पण त्यालाच काय म्हणतात, युनिट. तर आपण आता आपल्याला पाहायचं युनिट म्हणजे काय. ओके, काय युनिट म्हणजे काय, बस आपण एवढं पाहू. आणि पण टाइम पण संपला. एक काम करू, आपण उद्यापासून सुरुवात करू. अभि, अच्छा, हां हां. तर आता लगेच ना बायोलॉजीचा पिरियड होणार आहे आज. आजचे दिवस सरांकडे एक प्रोग्राम आहे, केमिस्ट्री सरांकडे. त्यांचे जे भाऊ आहेत त्यांना त्यांचं लग्नाचं वगैरे ठरणार आहे आज.
त्यामुळे ते आज येऊ शकत नाही. ओके ओके चला, 1 मिनिट थांबून जा, मला बोलायचं आहे थोडं.